हॅलो नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या संध्या शिशुपाल अर्थात सुंदरीच्या ब्लॉग मध्ये या. आणि ते आज मीच स्वागत करतोय तुमचं. तर तुम्हाला दाखवतो आज आम्ही आमच्या गावी आलोय. सुंदरी पण आता छान छान नटली आणि आम्ही काय करतोय ते तुम्हाला आता मी लगेच बॅक कॅमेराने दाखवतो आणि मग बाकीच आपण काय बोलायचं आहे की नाही. तर तुम्ही पाहू शकता इकडे या अशा छान छान मोठ्या अशा स्पॉटलाइट्स आपण लावलेल्या आहेत. तिकडे काही मुलं प्रिपरेशन तयारी करतायत. इथे एक वेडी पोरगी बसली ही वेडी पोरगी अशी बसली घाबरली लगेच. दिवसा डवळ्या घाबरतात मुली. आणि तिकडेही काहीतरी काम चालू आहे, झाडाकडे तयारी चालली काहीतरी आहे का नाही संध्या. तर असो संध्या बघा किती छान मस्त मजेत आता एकदम खुश आहे, वातावरण छान आहे, हवा चांगली आहे. आणि कारण की मी खूप खुश आहे आणि नाईटचं शूट म्हणलं ना तर प्रिपेअर जे काय प्लॅनिंग आहे ते सगळ्यांनी खूप मस्त केलेलं आहे. आणि माझं म्हणजे लुक पण थोडंसं डिफरंट आहे, तुम्ही पाहू शकता. आणि महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शनला आपली जोरदार अशी सिरीज मी राहिलो होतो ना. महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शनला आपली शाळा नावाची वेब सिरीज येते ना, तिचंही आपण शूटिंग करतोय. आय थिंक सर तुमच्या चेहऱ्यावरती तुमचाच हात येतो, तुम्ही फक्त चष्माच दिसतोय. नाही मी पण दिसतोय, सगळं दिसतंय. तुमच्या चेहऱ्यावरती तुमच्या हाताची सावली पडली. तशी सावली पडत ना आता असं असू देत. तर आपली शाळा वेब सिरीज आहे, तिचा पहिला एपिसोड दुसरा एपिसोड पडलाय. तिसऱ्या आणि चौथ्या एपिसोडचा आम्ही शूट करतो. आणि त्याच्यामध्ये सुंदरी मी आणि छान छान आम्ही रोल केले. मी आहे सुंदरीचा शिक्षक, सुंदरी आहे माझी विद्यार्थी आणि माझं नाव आहे मोना मारुती डोंगरासारखी आहे. कशाचं डोंगरासारखी लगेच पडते. तर डोंगरासारखी आहे मोना मारुती डोंगरे. आणि खूप धमाल मजा मस्ती केली आम्ही आपल्या महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शन युट्यूब चॅनल वरती, जिकडे तुम्ही आमचे खूप व्हिडिओ बघितले. आमचे म्हणण्यापेक्षा ही तर भयानक बघितली. आणि जिथं तुम्ही म्हणजे संध्याला सुंदरी बनवलं, एवढं मोठं प्रेम दिलं, तर तिथंच आपण मोना मारुती डोंगरे ही एक नवीन कॅरेक्टर घेऊन आलेलो आहे. आणि खूप छान आहे. जसं की तुम्ही व्हिडिओ पाहिले तर तुमच्या सुद्धा जुन्या आठवणी ताज्या होतील. अशा प्रकारचे व्हिडिओ आहेत, त्याच्यामुळे पाहायला विसरू नका. आपली शाळा हो, आपली शाळा आणि महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शनला नक्की सबस्क्राईब करा. आणि कमेंट करून सांगा चला की कोणाचं कॅरेक्टर चांगलं वाटत. सरांपेक्षा तर माझं कॅरेक्टर माझं पण सांगा कसं वाटतंय ते. आणि शेवटी ही विद्यार्थिनी मी शिक्षक आहे, फटकेनीच देणारी काही झालं तरी. एवढी आगाऊ दाखवली, बसत नाही. अच्छा असं आहे. तर चला आता तुम्हाला दाखवतो इकडे पोरांचं पण प्रिपरेशन कसं झालंय ते बघूया. तिकडे चालू जोर जोरात लोबांची तयारी चाललेली आहे. संध्या आहे इकडे पोरं आपले ना बाकीचे जे काय आर्टिस्ट आहेत ना त्या लाईटच्या पाठीमागे आहेत. तर मी त्यांना सगळ्यांना घेऊन येते ब्लॉग मध्ये दिसायला पाहिजे. चालेल. हा रेडी तुम्ही लावता काय तोपर्यंत लोबन पेटवा. 2 मिनिटात लोबन पेटवा. आणि आम्ही छान पैकी असं तिकडे दूर करणार आहोत. लोबन पेटणार. छोटी छोटी बच्चे सुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये लक्ष घालतायत. हा आहे आमचा अभिनव झोळ. आणि इकडे कुठे गेला बाबू तिकडे गेला. बाबू तिकडे. तर चला असे सगळे काम करताना आलेले आहे संध्या इकडे घेऊन. ज्ञान आले ज्ञान. दिसत अरे गोल्या नाही माणूस आहे का भीतर गोल्या एकतर डबल शिफ्ट जागा पहिलवानी हेअरकट आहे गोल्याचा. तर अशा आपले आर्टिस्ट आहेत आणि खूप छान. तर आपलं लीड करते श्वेता. तर नक्की पहा. काय नोकरी केली तू? काय असं कळलं नाही मला. हे काय केलं? तबला वाजला तडमड आणि तबला बी वाजला तडमड. पब्लिकला फक्त हायच करायचं, बाहेर नाही करायचं. सोबत आम्हाला सारा प्रवास करायचा आहे, त्यामुळे सोबत राहा. चांगले चटके बसलेत म्हणून टिपिकल बोलते. मेरी हिंदी सुना करता आप सब लोग भाग जाओगे. अच्छा तुम्हाला पाहिजेच हिंदी. असं तर हे तुम्ही दोघे चिटकून उभं राहा. आणि आता लवकरच आपला अजून एक महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शन वरती पण एक व्हिडिओ येतोय. अय्या मच्छेंगाम यंत्र रास केला रामगुंडा. उद्याच पडणार आहे पण आता व्हिडिओ. पण ही तुझा ब्लॉग नाही उद्या पडणार ना. तर आपला ब्लॉग जरा लेटच येईल कारण की सुंदरी जरा ढीम आहे. बरं, जेव्हा तुम्ही ब्लॉग बघाल त्यानंतर जाऊन सुंदरीचा आला बाप हा व्हिडिओ नक्की बघायचा आहे का नाही. सुंदरीचा आला
बाप हा व्हिडिओ नक्की बघायचा माझ्यावरची लाईट आणून अरे तू एकटा गेला ते आत्ती सुंदरी आंध्रात गेली माहिती चला असं तर आता पटकीला संध्या आपण तुझ्याकडे कॅमेरा देतो मी आणि तयारीला लागू. तयारी करू. समोर तुम्ही पाहू शकता की शूटिंगची तयारी सुरू आहे. तर अशा पद्धतीने लाईव्हचं शूट सुद्धा आमचं असतं. तर तुम्हाला मी एक नमुना त्यातला दाखवलं की कशा प्रकारे आमचं शूट असतं. कसं शूट असतं ते तुम्हाला दाखवलंच आहे. तर नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला किंवा आम्ही केलेला एन्जॉय तुम्हाला आवडतो का, नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. दुसरी गोष्ट, आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा. थँक्यू सो मच की आत्तापर्यंत तुम्ही मला एवढा सगळा सपोर्ट केलेला आहे. तर आपल्याला शूटिंगची तयारी करायची आहे आणि इकडे सगळेजण जो काय पाठीमागच्या साईडला जो दूर बनवायचा असतो त्याची तयारी चालू आहे. प्रवीण वगैरे सगळीच तयारी करत आहेत. तिकडे सर जे आहेत ते सीन डिस्कस करत आहेत. त्यानंतर मी आम्हाला सीन समजून सांगितलं की कशा प्रकारे सीन आहे आणि तुम्हाला काय काय त्या सीनमध्ये ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. त्यानंतर आम्ही तो व्यवस्थित सीन समजून घेतला आणि आम्ही त्या तयारीला लागलो. तो खूप छान वाटलं. आणि विशेष म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं कारण असं की हे व्हिडिओ का मी बनवते, तर अशी गोष्ट आहे की बऱ्याचशा लोकांना शूटिंग पाहायला आवडते बट कामानिमित्त त्यांना कधी बाहेर जाता येत नाही किंवा पाहता येत नाही की त्या शूटिंगच्या पाठीमागचं कशा प्रकारे मेकिंग सीन असतात, की कशी तयारी असते. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते दाखवलेलं आहे की कशा प्रकारे आम्ही शूटिंग करतो. तर खूप छान असं आमचं शूटिंग झालं. तुम्ही नक्कीच महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शन या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहताल मी अशी अपेक्षा करते. आणि आपल्या जे काही नवीन कॅरेक्टर स्टार्ट केलेलं आहे मोना मारुती डोंगरे, या कॅरेक्टरला फुल सपोर्ट करा, असंच प्रेम सुद्धा. आणि विशेष म्हणजे आपल्या सोबत कायम राहा. इंस्टाग्रामची माझी आयडी आहे संध्या शिशुपाल ऑफिशियल. त्या आयडीवरती डान्सचे व्हिडिओ, खूप सुंदर असे डान्सचे व्हिडिओ मी करत आहे. तर तुम्ही जा आणि पहा. नक्कीच माझ्या इंस्टाग्रामच्या आयडीला तुम्ही फॉलो करता अशी अपेक्षा करते. आणि थँक्यू सो मच. तर अशीच काळजी घ्या आणि मस्तपैकी आपले व्हिडिओ एन्जॉय करत चला. थँक्यू. हॅलो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं किती दूर झालेला आहे. इकडं गाण्यात आता गुरमीज व्हायला बसलेला आहे आणि तर तिकडे शूट चालू आहे आणि इथूनच व्हिडिओ काढत आहे. आणि तिथं आहेत संध्या मॅडम, सर आहे, हातीदादा आहे आणि दूर खूप जास्त झाला होता. जाळ लागला आणि तर गणेश एकदम ओके मध्ये केलेला आहे. जाळ लागण्याला विकत आहे आणि तिकडं सध्या आहे.